भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी कामना करते. भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो. या दिवशी घरात गोडधोड बनवलं जातं. यंदा रक्षाबंधन कधी आहे, मुहूर्त काय आहे, 18 तारखेला साजरे करावे की 19 तारखेला? त्याचबरोबर या दिवशी भद्रा असल्यामुळे रक्षाबंधन कधी साजरे करावे, राखी कधी बांधावी, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. हा बहीण भावाचा सण आहे. या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, भावाला ओवाळते, नंतर त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते. यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची कामना करते. राखी हे एक प्रकारचे रक्षासूत्रच आहे, सुरक्षा कवच असे देखील म्हणतात. रक्षाबंधन कधी आहे हे आपण पाहूयात. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. सोमवारी सकाळी 3:04 मुहूर्त सुरू होईल. तो रात्री 11:55 असेल. शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदयतिथीच्या नुसारच साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनचे पर्व 19 ऑगस्ट रोजी साजरे केले जाणार आहे. रक्षाबंधनाचा मुहूर्त देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल. तो रात्री 9:08 संपेल. या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटांचा असणार आहे. रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1:43 पासून ते सायंकाळी 4:20 आहे. हा कालावधी 2 तास 48 मिनिटां इतका आहे. रक्षाबंधनामध्ये प्रदोष काळात मुहूर्त संध्याकाळी 6:56 ते रात्री 9:08 आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाल असल्यामुळे राखी कधी बांधावी हे पण बघणार आहोत. रक्षाबंधन भद्रा अंतिम वेळ दुपारी 1:30 आहे. रक्षाबंधन भद्रामुख सकाळी 10:53 पासून दुपारी 12:37 आहे. भद्रकाळ असल्यामुळे राखी नेमकी कधी बांधावी हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. त्याआधी रक्षाबंधनाचे ताट कसे तयार करावे. रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळीत चंदन अवश्य ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं. चंदनासोबतच थाळीमध्ये कुंकू, अक्षता, दहीसुद्धा ठेवा. कुंकू आणि अक्षतामुळे नकारात्मक शक्ती दूर होते. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर ठेवावा, त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं. याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा देखील ठेवावा. रक्षाबंधनाचे महत्त्व म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं. या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते, तर भाऊसुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचे संरक्षण करायचा संकल्प करतो. राखी बांधण्याचा शुभ वेळ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच वेळेला तुम्ही राखी बांधा. रक्षाबंधन साजरा करण्याची पद्धत. श्रावण शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी दुपारनंतर किंवा सूर्यास्तानंतर रक्षाबंधन करावे. शुद्ध रेशमाची बनवलेली व गाठ असलेली राखी घेऊन प्रथम तिची रक्षताय नमा या मंत्राने गंध, हळद, कुंकू, फुलं, उदबत्ती व दीप पंचोपचाराने पूजा करावी. बांधलेली राखी ही 6 महिने किंवा किमान भाऊबीजपर्यंत टिकणारी असावी. सख्खा भाऊ नसेल तर भातृसमान पुरुषास राखी बांधावी व सख्खी बहीण नसेल तर भगिनी समान स्त्रीकडून राखी बांधून घ्यावी. राखी बांधण्यापूर्वी भगिनीने प्रथम देवास व नंतर भावाला औक्षवण करावे, म्हणजेच तेलाच्या निरंजनेने आरती ओवाळावी. भावानेही तिचा सन्मान करून बहिणीला भेटवस्तू द्यावी, त्यानंतर पाया पडावे. बहीण भावाच्या या नात्यामध्ये भेटवस्तू महत्त्वाची नाही आहे, तर या दिवशी एकमेकांना सन्मान स्वरूप मानून त्या दोघांना एकमेकाचा सन्मान करणे खूप महत्त्वाचे आहे. हे बहीण भावाचे प्रेमळ आणि अतूट नाते जपणे महत्त्वाचे आहे. शास्त्रोक्त पद्धतीने राखी कशी बांधावी. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नानार्थी कार्य उरकून शुचिर्भूत व्हावे. घरातील देवतांना नमस्कार करावा. आराध्य देवतांना, कुलदेवतांना नमस्कार करून त्याचे नामस्मरण करावे. नंतर त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यावेत. एका ताटात किंवा ताम्हणात राखी, अक्षता, कुंकू हे घ्यावे. निरंजन घ्यावे. त्यानंतर राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा ताम्हण देवघरात नेऊन
बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य दैवताला राखी अर्पण करावी. राखीचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते. राखी बांधताना भावाने टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्यावर बांधले पाहिजे. याशिवाय यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल तरी ठेवावा. रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या कपाळावर कुंकू लावावे. कुंकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात. यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात. या विधीनंतर भावाचे औक्षवण करावे. औक्षवण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते. रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी. भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला नमस्कार करावा. रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभूषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी. राखी बांधताना म्हणावयाचा मंत्र: हेन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल. अजून एक मंत्र आहे: सिंधूर सौभाग्यवर्धनम पवित्र पापनाशनम अपादहरते नित्य लक्ष्मी स्थितिष्ठती सर्वदा. हा मंत्र टिळा लावत म्हणावा. भावाला त्याच्या राशीनुसार तुम्ही राखी बांधू शकता. म्हणजेच राशीनुसार तुम्ही राखीचा कलर ठरवू शकता. तुमच्या भावाची जर रास मेष असेल तर त्याला लाल रंगाची राखी बांधा. लाल रंग मेष राशीच्या व्यक्तीसाठी लाभदायी मानला जातो. त्यामुळे भावाच्या आयुष्यात सुखी समृद्धीचे आगमन होईल. त्यानंतर तुमच्या भावाची रास जर वृषभ असेल तर वृषभ असल्यास तुम्ही हलक्या गुलाबी रंगाची किंवा भडक गुलाबी रंगाची राखी बांधू शकता. कारण वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून शुक्र गुलाबी रंगाचे प्रतिनिधित्व करतो. या रंगाची राखी तुमच्या भावाला नक्कीच लाभदायक ठरेल. त्यानंतर मिथुन रास असेल तर बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी असून या राशीला हिरवा रंग फायदेशीर ठरतो. हा रंग भावाच्या जीवनात सुख, समृद्धी, प्रगती आणण्यात लाभदायक ठरेल. त्यानंतर तुमच्या भावाची रास जर कर्क असेल तर तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाची राखी बांधावी. कारण कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र हा पांढऱ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो. तुमच्या भावाची राशी जर सिंह असेल तर सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तुमच्या भावाची सिंह रास असेल तर केशरी आणि सोनेरी रंगाची राखी बांधावी. त्यामुळे भावाचा भाग्योदय होण्यास मदत होईल. जर कन्या असेल तर कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाची राखी बांधावी. भावाच्या जीवनात ज्ञान, सुख, समृद्धी आणण्यास लाभदायक ठरेल. जर तूळ रास असेल तर या दिवशी गुलाबी किंवा चंदेरी रंगाची राखी बांधू शकता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. वृश्चिक असेल तर मंगळ ग्रह वृश्चिक राशीचा स्वामी आहे. त्यामुळे भावाची राशी वृश्चिक असेल तर लाल रंगाची राखी बांधावी. या रंगाची राखी भावाला अनेक अडचणीपासून मुक्त करेल. जर तुमच्या भावाची रास धनु असेल तर धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. तुमच्या भावाची रास धनु असेल तर केशरी किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधावी. या रंगाची राखी भावाच्या जीवनात सुख आणि समाधान आणण्यास फायदेशीर ठरेल. जर तुमच्या भावाची राशी मकर असेल तर शनी ग्रह मकर राशीचा स्वामी आहे. त्यामुळे गडद निळा किंवा निळ्या रंगाच्या शेडमधील कोणत्याही रंगाचा समावेश असलेली राखी तुम्ही बांधावी. त्यामुळे भावाच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. म्हणजेच राखीमध्ये थोडासा निळा शेड असेल तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही राखी मकर राशीच्या तुमच्या भावाला बांधू शकता. जर तुमच्या भावाची रास कुंभ असेल तर शनी ग्रह कुंभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे निळ्या रंगाची राखी बांधावी. त्यामुळे तुमच्या भावाला भविष्यातील निर्णय घेण्यास मदत होईल. आणि जर शेवटची रास म्हणजेच मीन रास असेल, गुरु ग्रह स्वामी आहे. त्यामुळे भावाची राशी जर मीन असेल तर केशरी किंवा पिवळ्या रंगाचे समावेश असलेली राखी बांधावी. या रंगाच्या राखीमुळे भावाला सुख, समृद्धी, समाधान आणि त्याचबरोबर दीर्घायुष्य प्राप्त होईल. शेवटी रक्षासूत्र प्रामाणिकपणे आणि मनोभावे देवाला प्रार्थना करून रक्षासूत्र बांधल्यास त्याचा निश्चितच तुमच्या भावाला लाभ होईल. जर तुम्हाला तुमच्या भावाची राशी माहीत नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाची राखी असो मनोभावे देवाला प्रार्थना करून आणि अगदी मनामध्ये भावासाठी दीर्घायुष्य, सुख, समाधान मागून त्याप्रमाणे प्रार्थना करून तुम्ही भावाला ही राखी बांधू शकता. निश्चितच याचा लाभ होईल. आता आपण बघूयात रक्षाबंधन करण्याची शुभ वेळ म्हणजेच राखी बांधण्याचा शुभ वेळ. भावाला कोणत्या वेळेत राखी बांधावी. भद्रकाळ असल्यामुळे भावाला कोणत्या वेळेत राखी बांधणे शुभ ठरेल. पंचांगानुसार यंदा रक्षाबंधनची तिथी 19 ऑगस्ट सोमवारी रोजी आहे आणि त्याचबरोबर ही तिथी 3:44 सकाळी सुरू होईल तर रात्री 11:55 संपेल. उदय तिथीनुसार रक्षाबंधन 19 ऑगस्टला साजरे केले जाईल.
रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि धनिष्ठा नक्षत्र असणार आहे. भद्रकाळ असल्यामुळे भद्रकाळ हा 5:53 सुरू होईल तर दुपारी 1:32 संपेल. या काळात भावाला राखी बांधू नका. भावाला राखी बांधण्याची शुभ वेळ म्हणजे 19 ऑगस्ट रोजी भद्रा नक्षत्र असल्यामुळे या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी दुपारी 1:32 पासून ते 4:20 बांधू शकते. तसेच त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्व लाडक्या भाऊ बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.